नाव घे आणि मग तू रेवाचं नाव घेतलं होतंस. सो इथे तुझं थोडं दुसऱ्याचं ऐकतोस असं आम्हाला कळलं. ज्या दिवशी कळलं त्या दिवशीच माझ्या मनामध्ये पहिलं आलं होतं नाव कठपुतली म्हणून. तू जे काही सांगितलंस त्याच्यावरच मी फक्त बोलेन, कारण तू पॉइंट आउट करून सांगितलंय. म्हणजे बोलण्याचा टास्क करायला ज्याच्यामध्ये मी झुरळ रेवाला संबोधून परफॉर्म केलेलं. मी स्वतः विशालला बोललो की नाही, मला तन्वी नको, मला रेवा हवी आहे, कारण ती नॉमिनेटेड आहे आणि तिला याची जास्त गरज आहे. आणि ही गोष्ट मी तिला टास्क सुरू झाल्या कन्वे केली होती. मी तिला बोललेलो, त्यामुळे हे आधीपासून डिसाइडेड होतं. ते लास्ट मोमेंटला त्याचं ऐकून चेंज वगैरे केलं असं काहीही नव्हतं. थँक्यू. माझं दुसरं नाव आहे सागर दादा. सागर दादाचा गेम 2-3 आठवड्यांमध्ये थोडा डगमगला होता असं आपल्याला सगळ्यांना प्रकर्षाने जाणवलं होतं. त्यानंतर एक टास्क झाला मधाचा, ज्याच्यामध्ये दादाने 4 चांद लावले. तो टास्क ओव्हरऑल सोडला तर दादा फार असा कुठे दिसला नाही. माशाच्या टास्क मध्ये रेवा होती आणि प्रभू इक्वल मध्ये होते मासे, आणि त्याने प्रभूला वाचवलं होतं आणि रेवाला काढलं होतं. आणि विशाल वगैरे या लोकांचं मी डिस्कशन ऐकलं. तिथे स्ट्रॅटेजी सरळ होती. जर का तन्वी किंवा रेवा संकेत सोबत राहिली असती तर संकेतसाठी पगडा भारी झाला असता, आणि हेच जर प्रभू त्याच्यासोबत राहिला असता तर प्रभू त्याच्याबरोबर काहीच खेळू शकत नाही. काही वेळेस असं होतंय की डिसिजन भलेही तुझा असेल पण त्याच्यावरती फायनल कॉल दुसऱ्याचाच कोणाचा तरी येतोय. जिथे टोळी चुकते तिथे टोळीला पण बोलत जा. काट्याला तर तू बोलतोस, जिथे मुद्दे चुकतात तिथे प्रखरतेने जाणवतो. गोष्टी तू आता माझ्याबद्दल बोललास किंवा टोळीबद्दल बोललास, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पण लागू होतात. प्रभूच्या बाबतीतले जे आम्ही बोलतो, आम्ही पण तेच सांगतो. मी याला पण बोललो, तर मी पण बोललोय. तो आतमध्ये जाऊन पडला होता याच्यासाठी, मी तेव्हा पण बोललो होतो. आणि ते म्हणतेस तू की रेवाबद्दलचं डिसिजन हे याचं होतं, मला पर्सनली नाही वाटत. कारण आदल्या दिवशी रेवाने मला बहुमत केलं, बहुमतासाठी मला हात नाही उचलला. ते सहमत जे काय असेल ते त्याच्यासाठी नाही. आणि प्रभूला मी शब्द दिला होता की मी नेहमी त्याच्यासाठी उभं राहीन. तर ते एकंदरीत ते डिसिजन माझंच होतं की मी काय करायचं. त्यांचं डिस्कशन मी समोरासमोर ऐकलं. जैसे सागर को बताया वैसे उसने किया. डिसिजन प्रभू के लिए दिया. डिसिजन झाल्यानंतर हा, जेव्हा सगळे एकत्र घेतलं मी ना, म्हणजे तो जे बोलला ते खरं आहे असं म्हणतेस. जे मी ऐकलं त्याच्या आधीच मी तुला मी भेटलं. म्हणतो तो फटाडा. तू ठरवायचा विश्वास कोणावर ठेवायचा, त्याच्यावर ठेवायचा, माझ्यावर ठेवायचा. मिरचीचा जो टास्क होता, जेव्हा बाहेर बोलत होतो तुम्ही इनडायरेक्टली खुणावलं होतं की कोणाला काढायचंय, राखी तू बघ जो वीक प्रभूच. मग तुम्ही आता बोलते की प्रभूच्या बाजूला नव्हतंच काढायचं मला. प्रभू बद्दल काय करायचं आणि काय बोलायचं हे माझं मी ठरवतो. आणि मी त्यावेळी पण ठरवलं. बोलतेच ना की मी केलं. काय म्हणणार, मी केलं. स्टँड आहे आणि ते नॉमिनेशन नव्हतं, ते प्रभू बद्दलच होतं. आणि तू त्यांना कन्व्हिन्स केलंय आता प्रभूने मला नॉमिनेट करण्यासाठी. हे माझं मत आहे. आता कसं झालं, मी असं आलं की नाही, सागर आता आलं की नाही. बोलायचं असेल ना खोटं तुम्ही बोला ना. मला हेच म्हणायचं करा की बाहेर ऑडियन्स पण आणि ते पण ऑडियन्स आहे. मग तुम्ही का तू काय फक्त बोलत असेल काय, तुमचं पण ऐकते ना मी. कुठे ऐकतेस, मला बोलताच येत नाही, तू फक्त बोलतेस. बोला. इनडायरेक्टली मी प्रभूचं नाव घेतलं. हो, आणि आता मी डायरेक्टली तुझं नाव घेतलंय. तेव्हा मग तुला ऑडियन्स मग ह्याने बघितलंय त्याने बघितलंय ते माहिती. अच्छा, ह्याच्यापेक्षा घाणेरडं रिएक्ट होत आहे का मला? हे तर करतेस ना. तुमचं हे काही चीप रिॲक्शन झालं. हे विषय गेला यार फालतू मध्ये.